मंडळी, तुम्ही आज सगळे इथे आलात, या लग्नाला उपस्थित राहिलात, या दोघांना आशीर्वाद दिलेत, मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सीता, हे करायची गरज नव्हती. शिवा, आता माप ओलांड आणि तुम्ही दोघांनी आत या बरं का. अगं आजी, आता कशाला? हे आधी केलंय ना आपण, आता नको. अगं होय, ते तवा केलत ना, आता नव्यानं तुमच्या संसाराची घडी बसणार आहे का नाही म्हणून. अगं ओलांड की मा. ए नाही 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 नाही, थांबा. आधी नाव घ्यायचं आणि मगच आत जायचं का? अरे घेतलं ना आधी नाव, आता परत कुठे घ्यायचं? आता वेगळं घे. हा शिवा घे, उखाणा घे, पटकन घे. हे बघ शिवा, नाव घेतल्याशिवाय आज जाता येणार नाही. जिजू नाव घ्या. थांबा ऐका. ऑन अ सिरियस नोट, तसंही मला आज जाता येणार नाही. का? काय झालं आशू? काही आमचं काही चुकलंय का? नाही काकू, तुमचं काही नाही चुकलं. मग घरात यायला काय हरकत आहे? आजी अहो, मी त्या घरून निघालो ना, तिकडे आईला प्रॉमिस केलं की परत येईन तर काहीतरी बनवून दाखवेन आणि मगच परत येईन, स्वतःच्या पायावर उभं राहीन. आणि आता इथे जर येऊन राहिलो मी तर त्याला काय अर्थ उरला ना. अहो, पण हे सुद्धा तुमचंच घर आहे ना, तुम्ही इथूनही करू शकता की. म्हणूनच म्हणतोय मी, हे माझं घर आहे, इथे राहिल्यावर तुम्ही माझे लाड कराल, मला चांगलं खायला प्यायला घालाल, मग ते स्वतःला प्रूव्ह करून दाखवता येणार नाही. पण मग तुम्ही जाणार कुठे? माहित नाही, म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला माझी काळजी आहे, पण जितकी माझी आहे तितकी शिवाची तुम्हाला काळजी आहे. पण खरंच मी हे नाही करू शकत. मी इथे आलो तर हे सगळं कष्ट करणं, स्वतःला प्रूव्ह करून दाखवणं, याला काहीच पॉइंट उरत नाही. हे बघा आशू, तू बोलतोय ते बरोबर आहे, आम्हाला पटतंय, पण सुरुवातीचे काही दिवस राहा ना, नंतर बघू आपण. मी पण रोज येईन. नाही रे, नाही 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 नाही, ऐका ऐका ऐका, थांबा. मला माहिती आहे की मी इथे राहिलो तर हे सगळं सोपं होईल, पण तेच तर नाही करायचं. आईला प्रॉमिस केलंय मी की मी कोणीतरी बनून दाखवीन आयुष्यात आणि मगच इथे येईन. तिकडनं जेव्हा मी निघालो तेव्हाच माझी परीक्षा सुरू झाली आणि भाई मी ती पूर्ण करणार. शिवा, पण ते ह्या घरचे जावई आहेत ना,
ते इथून बाहेर पडले म्हणजे या घरावरचा अधिकार संपला असं नाही ना होत. अगं पण त्याच्यासाठी, आमच्या संसारासाठी त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे फार. वंदे, अगं पोरं बोलत्यात ते एकदम खरं आहे बघ. आपली माया तेचनी बांधून ठेवल. अगं तेचनी त्यांच्या पायावर उभं राहू दे की. अगं आपण नशिबान आहोत की आपल्याला आशूसारखा जावई मिळाला. आणि वंदे, अगं पोरं आता मोठी आहेत ती, त्यांचे निर्णय त्यासनी घेऊ देत की. आपण त्यासनी समजून घेऊया. हा आजी, काकू, सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. हो, तुम्ही काय माफी मागताय? खरं तर आम्ही तुमचे ऋणी आहोत. आज तुम्ही शिवाच्या स्वाभिमानासाठी तिच्या पाठीशी उभे राहिलात. हे उपकार येतो आमच्यावर तुमचे. कर्तव्य आहे ते मला करायलाच हवं. आणि मी खरं तर तुमची माफी मागतो की मलाच जरा उशिरा कळलं सगळं. मला खरंच तुमची काळजी वाटते हो. आई, अजिबात काळजी करू नको. मला खात्री आहे, मी आशूबरोबर कुठेही असले ना तरी सुखात असेल, आणि त्याच्याबरोबर कुठल्याही परिस्थितीत असेल तर आनंदात राहील. बरं, मग आता आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? फक्त आशीर्वाद द्या. हा, तुमच्या आशीर्वादामुळे आशू एक ना एक दिवस त्याच्या पायावर नक्की उभा राहील, ज्याच्यामुळे सीताईला पण अभिमान वाटेल. हो बाबा, ते महत्वाचं आहे. आजी,